राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम। तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, वैकुंठात काला नाही का नाही त्याचं कारण सांगतो। काला करण्यासाठी देव आणि भक्त लागतात, बरोबर आहे। आणि वैकुंठ कोणाचं राहण्याचं ठिकाण आहे? बोला ना। म्हणून मेलं की काय लिहितात? बोला ना। दारू पिऊन मेला तरी वैकुंठवासी, आणि भजन करून मेला तरी म्हणजे टाळ वाजून छटागाव कशाला आणायची? दारू पिऊन जर वैकुंठालाच जातो माणूस आणि भजन करून जर वैकुंठाला जातो तर भजन करायचं कशाला? कोण सांगितलं हे रात्र रात्रभर जागायचं? महाराज, नरकवासी कोणी लिहित नाही, पण नरकात गेल्याशिवाय कोणी राहत नाही, लक्षात ठेवा बरं का। देवाचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ आहे, पण महाराज म्हणले देवाचा हल्ली मुक्काम बदलला। ज्या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडोनी बेलोऱ्यात आला। बरोबर आहे। माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे। ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला। मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा। म्हणून तेथे असे देव उभा, जैसी समचरणाची। देव सध्या इथं आहे, म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। ठीक आहे महाराज, मग तुम्ही इथं येऊन काला करणार, मग एकटे खाणार का? महाराज म्हणले एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी। आम्ही जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार आहे। आणि लक्ष देऊन ऐका बरं का, जो दुसऱ्याला खाऊ घालतो तो मोठा असतो, स्वतःसाठी तर कुत्र पण जगतो हो। कुत्र का ड्युटीला आहे का? मग ते का उपाशी राहतं का? बोला ना। भगवंताने आपल्याला जन्माला येण्याच्या अगोदर आपल्या जेवणाची व्यवस्था करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळं खाण्यापिण्यासाठी लय धडपड करायची गरज नाही महाराज। या पृथ्वीवर बघा बरं का, वाक्य लक्षपूर्वक आहे का, या पृथ्वीवर माणूस जर सोडला तर जगण्यासाठी कोणीच पैसे कमवत नाही, पण कोणीच उपवाशी राहत नाही, ही भगवंताची लीला आहे। एकटा माणूसच पैसे कमवतो ना, बाकी कोणता जीव पैसे कमवतो? चला बोला। आणि कोणता जीव उपवाशी राहतो हेही मला सांगा, चला। अरे मी सुखी राहण्यासाठी पैसे लागत नाही, पुन्हा एकदा ऐका, सुखी राहण्यासाठी पैसे लागत नाही, मी सुखी आहे हे दाखवण्यासाठी पैसे लागतात। फार महत्वाचं वाक्य आहे बरं का। आता मला सांगा, हे कोट घातला होता मी, आता काढला, मला गरमी होत होती, बरोबर, पण त्या कोटनं चांगलं दिसत होतं का नाही? बोला ना। चांगलं बोला ना, चांगलं दिसत, बरं। आता काढल्यामुळे थोडं बदललं, बरोबर आहे, पण मला त्रास होतोय ना त्याचा, तुम्हाला दिसून काय करायचं? मी काढून टाकला, कळलं माझं बोलणं? मग मला सांगा, हे कोट घातल्यावर जर आनंद होत असेल तर मी आता काढायला नव्हता पाहिजे। माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? मी काढायला नव्हता पाहिजे, बरोबर आहे। आता इस्त्री आहे माझ्या शर्टाला, ही इस्त्री माझ्यासाठी आहे का तुमच्यासाठी आहे? बोला। माझ्यासाठी नाही। मग माझ्यासाठी असती, माझ्या आनंदासाठी असती तर मी बन्यांवर बी केली असती ना। ह्या फार महत्वाच्या गोष्टी बोलतोय मी, अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत या। मला जर सुख असतं इस्त्रीमध्ये तर मी बन्यांवर का नाही करत, शर्टावर का करतो? लोकाला वाटावं मी सुखी आहे, लोकाला कळावं मी सुखात आहे, मला वाटण्यासाठी नाही। आणि मला वाटण्यासाठी जर सुख पाहिजे असेल तर फक्त भजनानं मिळू शकतं, दुसरं कशानंच नाही। विठाला जो दुसऱ्याला देतो तो मोठा असतो महाराज। एकच उदाहरण सुंदर सांगणार आहे, जरा लक्ष देऊन ऐका बरं का। एकदा देवाचं आणि राक्षसाचं भांडण सुरू झालं, कशासाठी? देव म्हणले आम्ही श्रेष्ठ, राक्षस म्हणले आम्ही श्रेष्ठ। असे भांडणं आज बी चालू आहेत। देवदेव करणारे म्हणतात आम्ही करतो ते बरोबर आहे, आणि न करणारे म्हणतात अरे काय फायदा आहे त्याचा करून, आम्हाला माहिती आहे सगळे, बरोबर आहे। हे भांडणं आज पण आहेत। देवाचे राक्षसाचे भांडण सुरू झाले, देव म्हणले आम्ही श्रेष्ठ, राक्षस म्हणले आम्ही श्रेष्ठ। भांडण गेलं भगवान विष्णूकडं, भगवान विष्णूनं सांगितलं काय झालं? राक्षस म्हणले आम्ही श्रेष्ठ आहे, देव म्हणले आम्ही श्रेष्ठ आहे। भगवंत म्हणले असं भांडण मिटवता येणार नाही, आपण परीक्षा घेऊ, जो पास होईल तो श्रेष्ठ। म्हणजे काय परीक्षा आहे? फार लक्ष देऊन ऐका। काय नाही म्हणे, इथं सुंदर स्वयंपाक बनवल्या जाणार आणि 8-10 मिनिटात जो जेवण करेल तो श्रेष्ठ। राक्षस म्हणले जेवायला 10 मिनिटं काय करायची, स्वयंपाक तयार झाला। देव म्हणले अगोदर आम्ही जेवणार, फार लक्ष द्या। देव म्हणले अगोदर आम्ही जेवणार, राक्षस म्हणल्यावर मागच्या पंक्तीचं खरं नसतं।
लक्ष देऊन ऐका. देव म्हणले अगोदर आम्ही जेवणार, माझ्याकडे लक्ष द्या. चला, देव म्हणले अगोदर आम्ही जेवणार, राक्षस म्हणले नाही नाही अगोदर आम्ही जेवणार. मागच्या पंक्तीचं खरं नसतं, बरोबर आहे का नाही? एवढा समाज आला आणि मागची पंक्ती धरून बसत असतात का? हे राक्षस असाच विचार करतात बरं का. मागच्या पंक्तीचं खरं नसतं. भगवंत म्हणले तुम्ही अगोदर जेवा, पण जेवणाची एक आट आहे. कोणती आट आहे? हे हात जे वाकतो ना, हात वाकणार नाही, इथं अशा कमट्याने बांधला जाणार, आणि जो सरळ हातानं जेवण करेल तो श्रेष्ठ. राक्षस म्हणले काय अडचण नाही, जेवायला वाढलं ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधिनायत करोषेत नाशे जोषित यात तपस्याची कौंतेय तत्पुरुषमदर्पणम. आणि ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर झालं, राक्षसाला जेवायला सुरुवात केली. आता ऐका बघा, आता सरळ हातानं जेवता येईल का? वागतो म्हणून जेवता येतं. सरळ हातानं कसं जेवता येईल? राक्षस असा हात वर न्यायचे आणि वरून सोडून द्यायचे, काही भात तोंडात, काही नाकात, काही डोळात. 8 मिनिटं झाले. भगवंत म्हणले पुरवण्या बांधा, पेपर घ्यायची वेळ झाली. 2च मिनिटं शिल्लक राहिलेत. 10 मिनिटं झाले, राक्षसाला जेवता आलं नाही. आता देवाचा नंबर. राक्षस म्हणल्या आम्हाला जेवता नाही आलं, आम्ही वर्गणी देऊन आम्हाला बुंदी नाही. आता तुम्ही पाहता तुमच्या ताटावर येते कुठून? ध्यानाचे. मग राक्षस वाढाय नसतात पण ध्यान ठेवाय असतात. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? हां, राक्षस वाढाय नसतात पण कोण किती वाढतं कुठं हे ध्यान ठेवायला राक्षस नक्की असतात बरं का. खाऊ घालाय नसतात बरं का, पण किती खातात हे लक्ष ठेवायला नक्की असतात. हां, राक्षस म्हणले आता तुम्ही कसे जेवता आम्ही पाहतो ना. पण देव होते महाराज, हुशार होते ते. म्हणले आपल्या हातानं आपल्याला जेवता येत नाही ना. पंगतच अशी बसवली, दोघाच्या मध्ये पात्र घेतलं आणि 1 फुटाचं अंतर ठेवलं, आणि वाढ झाली. इकडच्यानं जिलेबी उचलायची सरळ तिकडच्याच्या तोंडात, तिकडच्यानं उचलायची इकडच्याच्या तोंडात. राक्षस म्हणले अरे हे तर आपल्याला माहीतच नव्हतं, खाऊ घालायचं माहीतच नव्हतं आपल्याला, पंगत घालावं बाळूमामाच्या सप्त्यात माहीतच नव्हतं आपल्याला, वर्गण दिली पाहिजे अर माहीतच नव्हतं आपल्याला, सप्ताह होऊन गेला आपण इथलीच बुंदी घरी आणली माहीतच नव्हतं आपल्याला. अरा काय म्हणता वाव, काही चपात्या बांधतात आणि म्हणतात प्रसाद न्यालो. कुठं? वावरात लिहायल प्रसाद नेतो, आणि वर्गणी कवा देतो का? वावरात लिहायलाच प्रसाद नेतो. राक्षसाला काय कळणार आहे महाराज सांगा. जास्त देतं ते बेजार करत नाही, कमी देतं तिलाही बेजार करत. आता एवढे पैसे दिले नामदेव मामानं, बरोबर आहे का नाही, एकट्यानं बरं का, पण काही बोलत नाही, म्हणतात काम सांगा काही बी. जे कमी देतं तिलाही बेजार करणार. महाराज येऊन होता पाहिजे, पखवाद्यात येऊन होता पाहिजे, गायक येऊन होता पाहिजे, साऊंड देऊन होता पाहिजे, साऊंड इकडे पाहिजे होता, भोंग्या तिकडे पाहिजे होता, भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी येऊन उभं ना इकडं. काय चौकशा करतात हो माणसं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगळं पंक्तीला जेव्हा येणार, घरच्या कुत्र्याला वाढण घेऊन जाणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरल्या हे तू 11 घेऊन जाय, उरलेल्याच आम्ही पाहून घेऊ जाय घरी. अवघड येऊ महाराज. जास्त देतं ते बेजार करत नाही बघा. 200 रुपये वर्गणी देणार, लक्ष देऊन ऐका. 200 रुपये वर्गणी देणार. अहो एक राईस प्लेट केवढ्याची? हलकी साधी धरली तरी 100 रुपयाला. हॉटेलवर जा, राईस प्लेट केवढ्याला एक? बोला ना, 100. आणि यान किती दिले? 200. याच्या घरचे माणसं जेवाय आले 14 बरं का. शेवटच्या दिवशी घरचे माणसं आले जेवाय 14, यान दिले 200. 14 100 रुपयान ताटान किती पैसे झाले? 1400. यान दिले 200. उरले किती याच्याकड? आणून देन, हिशोब विचार, नाही तर जाय घरी. किती शोकांती काय महाराज. चांगल्या कामात दिलं पाहिजे का नाही सांगा. श्रेष्ठ देव ठरले, दुसऱ्याला खाऊ घालतो तो मोठा असतो. म्हणून महाराज म्हणले आम्ही जो काला करणार, एकमेकाच्या मुखात घालणार, एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी, वैकुंठी नो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट बरवे, तुका म्हणे वाळवंट बरवे बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वाळवंट म्हणजे हृदय, बरोबर नारायण गुरुजी. ज्याच्या हृदयात कुठला विकार नाही अशाच्या हृदयात काला होत असतो. ते हृदय बरवं असावं, नीट असावं आणि उत्तम असावं. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये.
श्लोकाचा अर्थ इथं आपण थांबूयात. राहिलेल्या थोड्या वेळात 15 मिनिटात आपल्याला देवाचं चरित्र पाहायचं आणि थांबायचं. लक्ष देऊन ऐका बरं का. मथुरेचा राजा आहे कंस, कंसाची चुलत बहीण आहे देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावे आपली बहीण? मग त्यांचे बालपंच मित्र होते वसुदेव. त्या वसुदेवासोबत देवकीचा विवाह सोहळा झाला आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली. पण त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणी, तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी बोला सांगत असे कंसा मानिहा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं, कंसा तो माझ्यावर भरोसा नाही का? मानिहा भरवसा बोलण्याचा, माझ्यावर विश्वास ठेव. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? माणसं माणसावर प्रेम करतात कुठपर्यंत? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. स्वतःला त्रास झाला की प्रेम राहत नाही. म्हणून प्रेमी युगलांच्या मुखातून पण हे वाक्य येतं, काय पाप होतं काय माहिती तुझ्यावर प्रेम झालं माझं. हे वाक्य सुरुवातीचे नसतात हा. त्रास व्हायला लागला, पहिल्यांदा सोनू पिल्लू जानू असं असतं, बरोबर आहे का नाही? पण त्रास व्हायला लागला की बस काय पाहून तुझ्यावर काय पाप होतं काय माहित की मी तुझ्यासोबत लग्न केलं. हे कधी होतं? एखादं झाल्यावर, बरोबर आहे का नाही? एखादा मुलगा मुलगी झालं की हे असं नंतर घडत राहत. लक्षात आलं का माझं? नवऱ्याचंही प्रेम बायकोवर राहत नाही आणि बायकोचं बी प्रेम नवऱ्यावर राहत नाही. फक्त नावीला जाणं सोडता येत नाही म्हणून संग राहतात. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? प्रेम हे पहिल्या वर्षभरात संपून जातं. नवीन नवीन लग्न झालं, नवरा बायको रस्त्यानं जरी चालले हाताला हात धरून चालतं. किती दिवस? वर्ष 6 महिने. वर्ष 6 महिने झाले तो 50 फूट पुढं, ही 50 फूट मागं. ती म्हणते आहो, हे म्हणतो बोंबलू नको चाल. सुरुवातीला जे प्रेम आहे ते नंतर राहत नाही बघा. लग्न झालं ना ती हिरवळ फार मस्त असते. एखाद्या ब्रह्मचाराला बी त्याच्यात उडी मारा वाटते महाराज. एवढं चांगलं वातावरण असतं. नवीन नवीन लग्न झालं ना ते लाजणं मुरडणं, बरोबर आहे का नाही? नसलं येत तरी स्टँडर्ड बोलणं, जमत नसलं तरी काय करतेस तू? अरे तू तुझ्या भाषेत बोल, ती काय करते हे तुला पुढं कळणारच आहे पुन्हा, आहे का नाही? लक्ष देऊ नका बरं का. हे स्टँडर्ड बोलणं असतं का नाही? नवीन लग्न झालेल्या नवरीला विचारा, दादा कुठे गेले? ती एकदम नाही सांगणार. थोडी लाजणार, मुरडणार, जमीन पायानं उकरणार, थोडी हसणार, मी हसलो अशी, आणि मग म्हणणार ते ना सप्त्याकडे गेले असतील. याला म्हणावं वहिनी दिसणार, ते बी असं. ती ना भागवताला गेली असणार, वैभव महाराज भागवताला गेली असणार, एवढं लाजणार. काही दिवस होऊ द्या, हिला म्हणावं दादा दिसणार, गेला असं बोंबलत कुठं. ह्याला म्हणावं वहिनी दिसणार, तिचा का मालक हे का ती विचारून जाय, ती जे आहे ते बरं आहे महाराज. बरोबर आहे का नाही? ह्या गोष्टी होतात का नाही नंतर सांगा. जे सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. विठाला लक्षात ठेवा बरं का. प्रेम नंतर बदलतं. त्रास झाला की प्रेम राहत नाही. मी सोपं सांगू तुम्हाला, माणसं गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात. फार महत्वाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. माणसं दुसऱ्याच्या जीवनावर बोलताना वकील होऊन बोलतात, पण स्वतःवर निर्णय आला तर जज होऊन त्याचा फैसला करतात. लक्षात घ्या माझं बोल. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशननुसार माणसं बदलत राहतात महाराज. माया हो तुम्ही बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, फेकून देता, बरोबर. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. म बोला 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 बोला. माशीला फेकता, नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. मक्खी म्हणजे माशी आणि चूस म्हणजे चोखणे. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकता, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकाय परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकाय परवडतं. बाया माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार, काय होत नाही, पाणी मार, मार पाणी, जाग्यावर फिल्टर. बरोबर आहे का नाही सांगा? हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही महाराज. कंसाच्या वृत्तीत बदल झाला. हिच्या पोटी येणारा मला मारणार आहे, हिला जिवंत कशाला सोडायचं? घेऊन या खडग, घेऊन खडग माराया धावला, घेऊन खडग माराया धावला, घेऊन खडग माराया धावला, घेऊन खडग माराया धावला.
वाजवा, घेऊन या खडग माराया. खडग म्हणजे तलवार. माराया धावला पण हात दोरीला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला, सांगितलं ए वेड्या, ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल, मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. मग काय कर म्हणे, दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते मुलं मी तुला आणून देतो. दोघाला बंदी शाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला वसुदेवान, तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागज मुलाकडे पहिल्यांदा आली, मला आठवा मारणार आहे, पहिल्याला मारून काय करायचं, परत घेऊन जायला सांगितलं. पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले, अर हे असंच पुण्य करायला लागलं तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. नारद लगेच हजर. नारद कुणाला म्हणतात, जिसकी कोई भी बात कभी रद्द नाही होती उसे ना रद्द कहते हैं. हात घातला की वाटोळच त्या गोष्टीचं महाराज आहे का नाही. आपले नारद वेगळे आणि ते नारद वेगळे. काही नारदाला हे पावत नाही, यायच्या याच्यात भांडणं लावून देणार. अरे अध्यक्ष तू ये, पण एकदा तरी नाव आलं महाराजाचं तोंडातून, कवा गजूचंच नाव, कैलासच नाव, नामदेवरावचंच नाव दे येतात इचकून असे, बरोबर आहे का नाही. पण आमचे अध्यक्ष असं ऐकणारे नाहीत महाराज. ते म्हणतील अरे काय गरज नाही मला, माझं नाव नाही घेतलं तरी, बरोबर आहे का नाही. ही आपल्या आपल्यात लावून देणारी माणसं असतात. हे नारद आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले मायाव, आणि ते वट्यावर बसलेलं पाहुणे आले. म्हणे कसं काय येणं गेलं. पाहुणे म्हणले शामरावचं पोरगं पाहायला आलो. गावातलं वट्यावरचं म्हणे शामरावचं पोरगा, त्याच्या पोराला तर घुरे येत आहे, मोडली सोयरी, भांडण ह्याच्या दारात. तू कसं काय म्हणला, सभागती म्हणलो. अरे पण वाटुळं गेलं त्याचं काय, आता सभागती म्हणला तू, ऐका नाही. नारद म्हणले, वेड्या कोणताही पहिला आणि कोणताही आठवा होऊ शकतो. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी, वदी बाळक अशी देऊ नको. कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो. कोणी बी कोणीकडे जाऊ शकतो आणि कोणी बी मुख्यमंत्री होऊ शकतो, असं भ्रमात राहू नको. हा लक्षात आलं का. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी. मुलाला घेऊन यायला सांगितलं, घर फिरवलं, शिळेवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही. होताची प्रसूत नेवनिया देत, साही मारित दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भ योग मायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. लख पडला प्रकाश बंदीशाळेमध्ये. लख प्रकाश बंदीशाळेत पडला, आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. वसुदेव देवकीने सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं, तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरग कोण म्हणेल. भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, उपजली ते ठेवी मज आणि येते. माया उपजली ते ठेवी मज आणि येते. मनशी ऐसे रक्ष पाळते म्या मोहिले सकळ. ऐसे रक्ष पाळते म्या मोहिले सकळ. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मला नंदाच्या घराला घेऊन जा. बोलणं किती सोपं आहे. हातापायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पारा डबल केला, आणि नेणं सोपं आहे का. काही गोष्टी बोलाय सोप्या असतात. आता एवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणं, एवढं नियोजन करणं, सप्ताह करणं, हे सोपं आहे का. याच्यात चुका काढणं सोपं आहे. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही ना, त्याचं आयुष्य फक्त चुका काढण्यात जातं महाराज. जे चुका काढणारी माणसं असतात ना, ते नामर्द असतात. त्यांच्यात कार्य करण्याची धमक नसते. हे असं नव्हतं पाहिजे म्हणल्यापेक्षा कसं असतं करून दाखवायला पाहिजे पोले महाराज, बरोबर आहे का नाही. कसं असतं करून दाखवणारे माणसं कमी आहेत का नाही. हां असं आहे ते. हां कसं असतं हे करून दाखवलं पाहिजे. कळलं का माझं बोलणं. बोलायला काय हो, आता तुम्ही काय कीर्तनातून उठसाल आणि तोंड फिरून पंक्ती धरसाल, बरोबर आहे ना, बरोबर आहे का नाही. आणि इथं आर वरण नाही ना, तू बाटली घे ना, तू का उपकाराला थोडा झाला, मेवना थोडा जे कोणा जा, बरोबर आहे का नाही. लक्षात आलं का. हे सगळ्यांचं कार्य आहे. इथं कोणी आईट गाजवायची नाही महाराज.
पदरात येईल पडल ते घ्यायचं आणि प्रसाद म्हणून सेवन करायचं. नाही मिळाला तर म्हणायचं बाळू मामाची इच्छा नसल म्हणून मला भेटलं नाही. एवढं सुंदर असलं पाहिजे. कळलं माझं पण आहे सगळ्यांनाच, पण वाढण्यात थोडंफार कमी जास्त होईल का नाही. आता एवढ्या लोकांची व्यवस्था करायची म्हणजे सोपी गोष्ट आहे का. मग आपण सहकार्य करायचं, बरोबर आहे ना. कारण हा सप्ताह एकट्या बेलोऱ्याचा नसून हा परिसराचा सप्ताह आहे महाराज. ही भावना असणं फार गरजेची आहे. लक्षात आलं का. ती भावना असणं गरजेचे. बोलायला काय तुम्हाला नेणं सोपं आहे का. म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. भगवंतानं गर्भामध्ये प्रवेश केला आणि ऐका तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात आला. श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या म्हणते असे रक्ष पाळते म्या मोहिले. द्वारपाळ झोपी गेले आणि त्याचं सुंदर भजनात वर्णन करतात. लक्ष देऊन ऐका बरं का. भगवंताचं हे वर्णन करतात. भगवंताने पुन्हा गर्भामध्ये प्रवेश केला आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करा. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आव वैव, याडी, डोखरा सगळ्या एकदम सरळ करा आणि हात 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 वर करून टाळी वाजवायची. फोटो घ्या. थांबा 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 फोटो काढ 1-2. हा बघा काय सुंदर नजराना आहे. वा 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 वा. ये लवकर चला. हा राहू द्या 1-2 तास असेच. सरळ सरळ सरळ. वा. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा. बोला बोला बोला. स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा. भगवंताची गर्भस्तुती करतात आणि भगवंताचं प्रागट्य झालं. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. भगवंताला गोकुळात ठेवलं. मायेला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही. गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जी बाळणपण करणारी असते ना ती रोज जागा राहायची बघा. तिला आमच्या गावाकडे दायन म्हणतात. तुमच्या इकडे हाडळण नाही ना, दायनच ना. हां मला वाटलं का बदल आहे. बरोबर आहे का नाही. ती दायन होती ना, ती जागा झाली. कन्हैयानं रडायला सुरुवात केली. ती रडणं तिच्या कानावर आलं. तिला वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. पळतच गेली. बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल चोरी का भयो. बोले बाबा कछु ना भयो. कछु ना भयो तो काहे बाबा बाबा रटलं गाय घुम रही आहे. काय झालं नाही मग बाबा बाबा म्हणून रामकिसन महाराज तुला ओरडायला काय झालं. म्हणे बाबा लालो भयो मुलगा झाला. म्हणे नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. गवळण गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती यशोदेला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे एक बाटी सुंद बडे. वान
पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. वा एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते नंद बाबाला मुलगा झाला यशोदेला मुलगा झाला एक धावी. बोला ना माया पाठ आहे ना तुमच्या. एक धावी वाटी ताटी सुंटवडे वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी सुईनीची गलबल झाली दाशी जणी हेल घाली. हेल घालणं माहिती आहे का तुम्हाला? नाही तेल घालणं माहिती आहे का? हां त्याच्यात आमचा हात कोण धरावा म्हणा महाराज. 15 दिवसात एका घराचे 2 घरं करते मी स्पेशल. कशा तेल घालूनच ना बरोबर आहे का नाही. दाशी जणी येल घाली. महाराज म्हणजे जनाबाई येल घालत होत्या गवळणी जायच्या मुलाला पायच्या बाहेर येऊन चर्चा करायच्या काय सुंदर मुलगा आहे. महाराज म्हणले सुंदर ते ध्यान. अरे हा जगाचा मालक जर एवढा सुंदर आहे तर त्यानं माणसं कमी सुंदर बनवले सांगा बरं का. गवळणे जायच्या मुलाला पायच्या बाहेरून चर्चा करायच्या काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन पाहा. लयच टीव्हीवर गाजलेला महाराज आहे म्हणा जाऊन पहा तरी काय दिवा लावतो असं वाटतं का नाही महाराजांना. मग आता पोरं जायला गेले. पोरायला आता बाळणपणाच्या टायमाला महिला कधी जाऊ शकतात पुरुषाला जाता येतं का. पोरं जायला गेले गवळणी म्हणल्या पळा तुमचं काम नाही तर. पोरं रुसले नंद बाबाकडे आले. बाबा बाबा पोरगा असून पोरायला पाय जमत नाही. आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही. पक्षात राहून फायदा काय. नंद बाबा म्हणले अरे पक्ष अजून माझाच विचार करत नाही आहे. आता तिकीट घेऊन लगेच जिल्हा परिषदेचं तिकीट मागणं बरोबर आहे काय सांगा बरं. अरे बाप असून मला कोण जाऊ देणार आणि तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. एक पोरग नंद बाबाला सल्ला देतं बाबा तो को पतो नाही तुला माहिती नाही लाला का पहिली बार मोडो देखनो है तो सज धज के भीतर जानो पड़ो है बोले सांभळो कोणी. हाँ लाला का पहली बार मोड़ो देखनो है तो सज धज के भीतर जानो पड़ो है बोले. नंद बाबा म्हणले लाला मैं 90 साल को डोखरा मोको का सजाएगो तू. अरे 90 वर्षाचा माथारान माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरग म्हणे देख बाबा तो को मैं ऐसे सजातो है तू देख तो रह जाएगो. तुला असं सजवतो ना तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंदा बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रहेगो तो को जैसो सजानो है वैसो सजा. पोरानं नंद बाबाला सजवाय सुरुवात केली. सुंदर धोती आणली बगलबंदी आणली आडवं चंदन लावलं वोट पॉलिश लावली डोक्याला पगडी बांधली गळ्यात अलंकार दिले तोंडात पानाचा विडा दिला मिशीला ताव दिला आणि आरसा समोर धरला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई बगलबंदी लाई थपक थवा चंदन माथे पे पोस दियो ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो गले में माला डाल दियो मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहेगो. देख बाबा तो को मैंने कैसे सजा है. नंद बाबा आरशात पाहता था आश्चर्यचकितच काय होतास तू काय झालास तू काय होता काय झाला. नंद बाबा म्हणले लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है. खरं सांग बरं मी आज कसा दिसायला लागलो. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातलेत म्हातारी पुढे उभं राहत आहे आज जरा कसा दिसायला सांग बरं. नंद बाबा म्हणले सच्ची बताओ. पोरग म्हणे सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहे जैसे आजी तेरो बिया भयो है. आजच तुझं लग्न झालं नवरदेवात तुझ्यात काय फरक नाही. नंदा बाबा म्हणले जाओ लाला का मोड़ो देखने. बोले ऐसे नहीं चलता है. लाला का पहली बार मोड़ो देखनो है तो नाच गानो करके भीतर जानो पड़ो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत आत जावं लागत असतं. नंदा बाबा म्हणले लाला सजने तक तो ठीक था बेटा अब मैं 90 साल को बूढ़ो नाचोगो कैसे. पोरग म्हणे देख बाबा लाला का मोड़ो देखनो है तो नाचनो पड़ेगो. पोराचं तोंड पाहायचं तर नाचावं लागणार. नंद बाबाने एक हात डोक्यावर एक हात कमरेवर जे शांताबाई गाण्यावर नाचायला सुरुवात केली. बरोबर आहे का नाही. त्या काळी जे नाचण्याचं साधन असेल त्या गाण्यावर नंद बाबा नाचत होते. नंद बाबा दिसत सुंदर होते नाचत होते. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले की ब्राह्मण लोकांना अडवलं. नारायण मामा ब्राह्मण म्हणले पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या आणि पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला पण लावा. असंच असताना ते येत आहे मला पण वेळ नाही आहे. लक्षात आलं का. देवावर अक्षता टाका फुलं टाका पाणी टाका. नंद बाबा सगळं उलट करत होते. नंद बाबा म्हणले अब मारो मन इस पूजा पाठ में कछुना लागे है मारो मन तो छोरा में चलो गए है. नाचत नाचत नंद बाबा आज जातात कन्हैयाला घेऊन बाहेर येतात. नंद उत्सव साजरा करतात आणि वेळ कमी असल्यामुळे देवानं रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत डाव्या गुडघ्यानं रांगत
विठ्ठलाचे मागे येणे येणे व श्रीरंगे नवनीता भक्षिले तळवे 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 तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत टेकी तर डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगाय सुरुवात केली पण रांगत असतानाच रांगत रंगनी डावणी धराची यशोदे साजने दैवत भक्षुनी धमाळ नीडे नवल केले साजने कृष्णा असताना देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली. आता लहानपणी कोणी बी खोडकर असतं बरं का. आता मी जरी असलो तर काही लगेच शाना झालो नाही. उगं म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाब नाही टाकायचा. हाय आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता. सगळ्या बेलोऱ्याला तो बायोडाटा माहिती. आता सप्त्यात यायला बरं आहे जरा, बरोबर आहे का नाही. लहानपणी कोण खोड्या केल्या नाही सांगा. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देतं. माझी पोरगी म्हणे पप्पा मला ऊस आणून द्या. ऊस आणून दिला म्हणे मोडून द्या. मोडून दिला म्हणे हो जोडून द्या. म्हणलं काय डोंबलं जोडून द्या. आज सकाळचाच विषय. मी झोपत होतो. बायको म्हणे जाय पप्पाला विचार काय भाजी बनवून द्यायची डब्याला. मी काहीच म्हणलो नाही. तिला आलूची भाजी जास्त आवडते आणि मी काहीच बोललो नाही. ती म्हणे पप्पानं आलूची भाजी करायला सांगितली. मनानच म्हणली ती. लेकराचं काय खोडकर लेकरं असतात महाराज. लक्ष देऊ नाही का. एक पोरग शाळेत टोपी घालून जायचं. त्याचे मास्तर म्हणले तू एकटा टोपी घालून गाऊन येतो. तो म्हणे आपल्या डोक्यात काय चाललं कोणाला कळलंच नाही पाहिजे. काय उत्तर बी देतील सांगता येतं का लेकरायचं. एक पोरग बापा म्हणे बाबा मला बुलेट पाहिजे म्हणे. बुलेट गाडी माहिती आहे ना. ते फाट आवाज देते मोठ्यानं. बाबा मला बुलेट गाडी पाहिजे. बाप म्हणे देवान दोन पाय कशाला दिले. ते म्हणे एक किक मारा आणि एक गेअर टाकाय. काय सांगणार रे तुम्ही बोला. लेकरं खोडकरच असतात महाराज. जेवढे लेकरं खोडकर तेवढा आनंद कन्हैयानं रांगत असताना चोऱ्या केल्या. आता चोरी करणं चांगलं का वाईट बोला ना. पण अशा कोणत्या चोऱ्या देवाने आपल्यासारख्या का. आपण एखाद्याच्या कपाळाला गण पाहा आपल्याला वाटतं सजन माणूस. आपण त्याच्या बायकोला म्हणा बाई तुम्ही भाग्यवान का बाबा. तुमचे मालक बघा ना किती सुंदर गण लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधा जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता. त्यानं दुसऱ्याच्या संडासात उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. हां लक्षात आलं का. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला ना महाराज. मी अनुभवातलं बोलेल. पहा लोक आंघोळीला चालले गुरुजी की 1 रुपयाची शॅम्पूची पुडी आणतात आणि रुपयाची शॅम्पूची पुडी माणूस अख्खी लावत नाही. अर्धी आज लावतो आणि अर्धी बोला ना उद्याच्याला ठेवतो. किती काटकसर. शेतकऱ्याच्या जीवनात एवढी काटकसर असते आणि असावी. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो. पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज. आता शॅम्पूच्या पुढीने एवढा गॅप भरून निघणार आहे का. हा स्वभाव आहे माणसाचा. अशा चोऱ्या थोड्याच केल्या देवानं रांगतानी चोऱ्या केल्या. महाराज म्हणले हरीने माझे हरीने माझे हरीने चित्त
माझे हरिले चित्त भारवीत विसरले आता कैसी जाऊ घरा. महाराज म्हणले देवानं चोरलं चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. देवानं चित्ताची चोरी केली पण काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणे यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायचे. आता देवाचे सुद्धा गाराणे होते. सानप महाराजाचे असतील याच्यात काय न बोलले. देवाचे गाराणे केले महाराज. काय म्हणतात त्या सोपान महाराजाचं कीर्तन घ्यायचं नाही. नवरा बायकोची फाडकती वाली माया कीर्तनाचं काय घेऊन बसला तू. हो देवाला काही गवळण यशोदा मातेकडे गारानं घेऊन जायच्या ना. आता महाराज पाहिलं काय सगळ्यालाच बरं वाटतं का. त्याच्यात असे टाईट कपडे पाहिलं होतं पाहायचं काम नाही. एकूण एकाला असं करतात. पहा ना डाग एका कपड्याला तू तुरीनंच हिंडायला लागला. डाग नाही पडतील तर काय पडतील. एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोतराच दिसायलो मग. महाराज लोकाला काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आणतो या घरातली गोदडीन बांध माझ्या अंगाला. आता कपडे बी महाराजांना चांगले घालून नाही धार नाही लोकांची. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. त्या हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे. ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. त्या हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची न होती. ही कधी घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटात या दारात काही मागायला आलो का मी. लय अवघड आहे महाराज आहे. आता एवढा सप्ताह करणारे करतात देणारे देतात पण काहीच्या पोटात विनाकारण गोळा उठतो. काय करणार आहे त्याला. असा थोडाफार खर्च झाला. आता 3 लग्न आहेत या ठिकाणी. एक लग्न करायला साधारणतः 5-7 लाखाचा तर खर्च येतो. बरोबर आहे. 5-7 लाखाचा खर्च येत नाही का एका लग्नाला. आता इथं 3 लग्न आहे म्हणजे 7 21 लाख लग्नाचे झाले आणि सप्ताह 6-7 लाखाच्या आतला आहे. माझं बोलणं कळतंय तुम्हाला. मग 2 लग्नाचे पैसे तुमचे वाचले का नाही. आणि असे हे सप्ते करायला लागले की अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले ज्ञान पाजळ्यास सुरुवात करतात. सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का. एवढ्यावर संडास नाही का तुझे. हां लॉकडाऊनमध्ये 100ची क्वार्टर 1000ला घेऊन पिली तेव्हा गावचा विकास नाही का आठवला. तेव्हा गावचा विकास आठवायला पाहिजे ना. अरे खोटा 3 तासाचा पिक्चर काढायचा खर्च 70-80 कोटी रुपये आहे. खोट्या पिक्चर काढायचा खर्च 70-80 कोटी. पर पिक्चर पाहून लोक सुधारायले का बिघडायले बोला. त्या पुष्पा पिक्चरना अर्धा भारत लंगडा केला. बरोबर आहे का नाही. पर खोटा असतो ना पिक्चर माया हो. त्याच्या अगोदर 4 ओळी असतात बघा. इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है. इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहेत. याच्यातील पात्र काल्पनिक आहेत. योगायोग आला तर ह्या गोष्टी एकत्र येऊ शकतात असं लिहिलेलं असतं स्पष्ट. तरी पिक्चर पाहताना बाया ढसाढस रडतात. त्या हिरोच्या माग गुंडे लागले तर ही घरातूनच म्हणती पळ रे माय मरत कानव. त्याला काय होत नाही व तू नवऱ्याला टायमावर जीव घालव. लय अवघडे. चांगली मालिका सुरू व्हायची असली बाया नवऱ्याला जेवाय वाढत नाही. 7 वाजता मालिका लागती. तुझ्यात जीव रंगला आणि नवरा उपाशी मारलाही नाही. हा लटिक येते रुचे साच कोण आहे ना. खोटं येते पण त्याला पाहायचं 1000 रुपये 700 रुपये तिकीट आहे. हे फुकट हे ऐकायला तरी लोक याला विरोध करतात. शोकांतिका आहे का नाही महाराज सांगा. जमत नाही काही लोकाला. काही लोकाला खोड्या आवडायच्या. काही गवळणीला खोड्या आवडायच्या नाही. काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. ए यशोदे तुझ्या पोराला काहीतरी साम यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळून गवळणी आल्या नंदाचे अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडूनी आमुच्या सुना घेऊनी. हे ग बाई आम्हाशी पाहावे ना. बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना. कोठवर कोचून धिंगाणा कोठवर कोचून धिंगाणा कोठवर कोचून धिंगाणा धिंगाणा धिंगाणा. आता महाराज म्हणले हे आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं. यशोदा मातेकडे गारानं घेऊन आल्या. ऐका बरं का गवळणी. यशोदा माता म्हणायच्या माझ्या पोराचं गारानं सांगू नका. माझ्या पोरग खोडकर असेल तर पुराव्या सहित त्याला माझ्याकडे घेऊन. पुरावा असेल तर पुरावा नाही कळलं. पुरावा असेल तर पुरावा.
आणि पुरावा नसल तर का पुरावा. नाही कळलं का तुम्हाला? लक्ष द्या. यशोदा माता म्हणती माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका, पुराव्यासहित घेऊन या. बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. माझ्यावरचे आरोप विरोधकांना सिद्ध करून द्यावे. राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. कळलं का माझं बोलणं तुम्हाला? लक्षात आलं का? लक्षात ठेवा, जगणं मुश्किल गेलं असंच असतं ना ते. बरोबर आहे का नाही? काही गवळणी खोड्या घेऊन यशोदा मातेकडे आल्या. यशोदा माता म्हणे माझं पोरग खोडकर नाही, सगुण गुणाचं येता नाही. पण एक दिवस घरातच खोडी केली. आईला कळलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. गोधनी चारावया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निर्या सोडणी. भगवंत गाई चारायला गेले, खेळ खेळा मामा होतो ती उंबरिया, बघत बघती बघपोरा त्रिगुण खेळ मांडला. सत्वगुण रजगुण तमगुण तिनेचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले देवा आता खेळण्यात मजा नाही, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले भूका लागल्या ना, आपापल्या गाई ओळून आणा. चला वळू गाई बैसू जेऊ, एके ठाई बहु केली वन वन, पायपिटी झाला शिन. सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या, माझी आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय चोरणी माय नवनी दानावे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाय वेगळे. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र गेल्या, खडकावर बसले. अगोदर मोठे गोपाळ, मग लहान, मग लहान, मग लहान, मग लहान, मग लहान, मग लहान, सगळ्यात लहान भगवंत मध्ये. तर लक्ष देऊन ऐका, त्याचं वर्णन शुकाचार्य करतात. बिभ्रत वेणुम जठरपटा येऊ सुंग वेद्रे जगक्षे वामे पानो मसुण कवळम तत्फलानेंगुलेषु तिष्ठन मध्ये सोपरेशिरुदो हो हासन नर्मविसोई स्वर्गे लोके मिषति भू भुजे यज्ञ भूक बाल केली. कृष्ण भगवान की जय. बाळू मामा महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी जे जे कार केला. आजू साम्रावती गाला पहावयाती गाल्याचे असे देवजळी झाले मासे. भगवंतानं गाला मिळू दिला नाही, तो गाला तो आम्हाला मिळणार हे आपलं परम भाग्य. भाग्योदयन बहुजन्म समर्जितैन सत्संग मंजल भदे पुरुषो यदावया ज्ञान हेतुगत मोहम्मद अंधकारण आशम विदाहित तदय दिवेगा. हा अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर गाल्याचा प्रसाद मिळतो. थोडंसं पांडगा. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद मिळतो, तो आपल्याला मिळणार हे आपलं परम भाग्य झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम. पण जाता जाता एक सुंदर आहे, सुंदर असा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आपल्या पुढं कार्यक्रम आहे. लग्नाचा मुहूर्त टळला नाही पाहिजे, बरोबर आहे का नाही? आणि एवढा मोठा समाज या ठिकाणी, सगळ्यांना प्रसादाची व्यवस्था झाली पाहिजे. त्याच्यामुळं आणि 7 दिवस तुम्ही ऐकलंच भरपूर, त्याच्यामुळं ऐकावं असं काही जास्त राहिलेलं नाही. पण पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या बाळू मामा सेवा मंडळाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. या मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. जाता जाता पुन्हा एक मंडळाला विनंती करेल, लाख अडचणी येऊ द्या पण हा कार्यक्रम बंद करू नका. वाह क्या बात. आज तुमच्या बेलोऱ्याचं नाव महाराष्ट्रभर झालं. मी पुन्हा एकदा सांगेल, रात्री ढोक महाराजांनी सुद्धा तुमच्या गावाचं आणि तुमच्या कार्यक्रमाचं कौतुक केलं. ढोकबाबांनी सुद्धा कौतुक केलं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आज आपल्याला मागं हटून जमणार नाही, बरं का नामदेव मामा? काय द्यायचं ते द्यायचं पडू द्या, काय नाही. कोटीनं रुपये ज्याच्याकडे होते ते कोरोनात तशीच मेले महाराज. त्याची हाडं बी घरी आणता आली नाही. त्याला जाळायला 200 रुपये रोजाची माणसं होती. कळलं माझं बोलणं? देवानं आपल्याला वाचवलं, बाळू मामाच्या कृपेनं आज आपण जिवंत आहेत. लक्षात आलं का? म्हणून दान करा. किती श्रीमंत असावं? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत. भाकर आहे भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे झोप नाही दरिद्री आहे. पैसा असून दान करत नसेल ना दरिद्री आहे. काय करायचं त्याच्या पैशाला? मी गाडीत येता येता छान वाचलं, माणूस किती जरी श्रीमंत असला आणि विचार भिकारी असली तर त्याच्या श्रीमंतीचा कुणालाच फायदा होत नाही. ना सप्त्याला, ना परिवाराला, ना गावाला, ना समाजाला, कशालाच त्याचा फायदा होत नाही. म्हणून माझी विनंती राहील, आज आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावणं गरजेचं आहे. देणगी कक्ष पुढं आहे, ही ज्ञानगंगा इथं व्हायला लागली, पण आपण सुद्धा खारीचा वाटा याच्यात उचलणं गरजेचं आहे महाराज. जास्त नाही पण राईस प्लेटचे तरी पैसे द्या. कळलं का माझं बोलणं? नाही राहिलं बुवा जास्त आपल्याकडून, पण एका राईस प्लेटचं तर आपण दिलं पाहिजे का नाही? तपे विन दैवत आणि दिल्या विन प्राप्त. महाराज म्हणतात ना, इथं खाऊन तसं जाऊ नये. कळलं का माझं बोलणं? म्हणतात ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्याचं खावं मीठ त्याची वाट लावावी नीट. असंच ना? नाही नाही नाही, ज्याचं मीठ खावं त्याच्या मिठाला थोडं जागलं पाहिजे. अशा धार्मिक कार्यक्रमाला मदत करा दादा हो. मी सांगू तुम्हाला, हे वैभव उभं करायला खूप वेळ लागतो बरं का. हे सामान्य वैभव नाही महाराज. लक्ष द्या माझ्याकडे. हा,
हे सामान्य वैभव नाही आहे या ठिकाणी. म्हणून आज आपण आपल्या धर्माबद्दल जागर राहा आणि आपल्या धर्म कार्याला मदत करा. दुसऱ्याच्या धर्मावर एक शब्द बोलला तर दंगे व्हायला वेळ लागत नाही, पण आपली लोक आपल्या धर्म कार्याला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. म्हणून माझी विनंती राहील तुम्हाला, आपण आपल्या धर्म कार्याला मदत करत चला. लक्ष देऊन ऐका बरं का. कोणत्याही मुसलमानाला बेटा म्हणा अल्लाह आहे का. तुमच्या गावात आहेत ना मुसलमान, हां म्हणा अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का. ते आहेच म्हणणार. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. बाळा हो बसा खाली. अय दीदी, अय बसा माय, 5 मिनिटं बसा 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 पटकन खाली बसा, खाली बसा. हां ऐका, कोणत्याही मुसलमानाला भेटा म्हणा अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का. एक लक्ष द्या माझ्याकडे. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा माझ्याकडे आणा, मी कीर्तन करायचं बंद करेन. पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी तुम्हाला दाखवून देईन. ही शोकांतिका आहे आज. 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, अरे ख्रिश्चनाला येशू मान्य आहे. आपले लोक तेवढे कन्फ्यूज आहेत. गोंधळ करू नका. 5 मिनिटं सगळ्यांनी शांत राहा, सगळ्यांनी शांत राहा. 5 मिनिटं अतिशय महत्त्वाचं बोलतोय मी. म्हणून आपल्या धर्म कार्याला आपण मदत करत चला. बसा खाली, खाली बसा. चला आपल्या धर्म कार्याला आपण मदत करत चला बरं का. पुन्हा एकदा सांगेल, ढाले गुरुजी नामदेव मामानं एकट्यानं 1 लाख रुपये या कार्यक्रमाला दिले. आणि पुन्हा म्हणले महाराज काय जबाबदारी असेल तर अजून मला सांगा, मी अजून द्यायला तयार आहे. आपले गजानन शेवदाशेठ यांनी सगळी लागणारी साखर यंदाच्या सप्त्याला दिली. त्यांच्या मेवण्याने 11 डबे तेलाचे दिले भावाने, बरोबर, पुतण्याने 11 डबे तेलाचे दिले. आणि मंगेश महाराज त्या माणसानं सांगितलं की लिमये गुरुजीचं आणि गीता मंदिराला जेवढा खर्च लागल तेवढा मी एकटा करणार. हा आले का ते आज आले असतील ना. हा मला सांगायचं का, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि गजू भाऊ तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही बाळू मामावर श्रद्धा ठेवून कार्यक्रम करत चला, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. अरे बाळू मामाच्या मेंढ्याचं लोकांचे रोग बरे करू शकतात तर सप्ताह करून घेणं काय अवघड आहे त्यांना, काही अवघड नाही महाराज. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं परवा की एकट्या बाळू मामाच्या भक्तानं केवढा सप्ताह केला. मी त्याचा फोटो बी दाखवला तुम्हाला. गावाचं नाव बी सांगतो, अहमदपूर तालुका घोटका. एकट्या 1-1.5 एकर माणसाकडे जमीन, पण एवढा सप्ताह केला त्यानं. 300 क्विंटल सामान एकदाच आणून टाकलं होतं महाराज. खाऊ घाला म्हणे लोकाला, काय खाऊ घालायचं. एवढ्या गावाकडून सप्ताह करणं काय अशक्य आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेल, या कार्यक्रमाला भरभरून मदत करा. कुणाला वाटतं हा सप्ताह पुढच्या वर्षी बी झाला पाहिजे, हात वर करा बरं. क्या बात है, वा वा वा. बाकीचे काय पाकिस्तानातून आले काय, वा करा हात खाली. सगळ्यांनाच वाटतं हा सप्ताह पुन्हा दरवर्षी चालू राहिला पाहिजे. आणि मग लक्षात ठेवा पुन्हा, ए बाळाओ नका वाटू, थोडं थांबा. माय दीदी हो, थोडं 1-5 मिनिटात लगेच होतात वाटणं त्या, ऐका नाही. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमाला मदत करा. पुढच्या वर्षी सुद्धा आपण या कार्यक्रमात सहभागी व्हा. बरं, प्रत्येकाला वाटतं आपण हा कार्यक्रम करावा, पण याला सहकार्याची गरज असते, बरोबर आहे. म्हणून प्रत्येकानं सहकार्य करा. गावातली माणसं पुढच्या वर्षीचे यजमान तयार झाले का, काय नाव आहे सांगा मला. 2-3 यजमान तयार झाले, त्यांचे नाव गजानन दत्तराव मस्के, वर्ध्याला पोलीसमध्ये येते का, वा. गजानन दत्तराव मस्के यांनी पुढच्या वर्षीचं एका महाराजाचं सौजन्य घेतलं, टाळ्या वाजवा. त्याच्यानंतर अजून Very good.
वायुवाळे विठाल हे जवाबी माझ्या जन्मजन्म दुधादास मंडळीचा वारकरी वारी संजय सर्वकाळ प्रेमात दाखल चंद्रभाग कृष्णा तुका माझी मागणी तेगदुज प्रती आहे या संतासिन वेची मध्ये तुका म्हणे आता उदार तो होई या संतासिन वेची मध्ये यानंतर दुसरे मृदुंगाचार्य वैभव महाराज बांगर वाकोडीकर मग